विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज शेड्यूल पण द्यायचं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आजचं शेड्यूल द्यायचं आहे आणि त्याचबरोबर डिटेल्स सुद्धा सांगायचे आहेत. ओके. मग ऑब्व्हियसली पहिला पॉइंट तर हाच आहे. काय तुमच्या मनात आलंय मला सांगा. आम्ही ना काय केलंय, आपण म्हणूया आपण. या प्लॅटफॉर्मवरती 2020 पासून मी क्रॅश कोर्स घ्यायला सुरुवात केली. मग 20, 21, 22, 23, 24 आणि हे 6वं वर्ष आहे म्हणूया आपण. आपण गेली 5 वर्ष तर क्रॅश कोर्स घेतोय. मग इथं मी तुम्हाला काय सांगणार आहे? माझे रिझल्ट्स दाखवू तुम्हाला? बिलकुल नाही. त्या रिझल्टचा आणि तुमचा काय संबंध आहे मला सांगा. तुमचा रिझल्ट पाहिजे ना, मग त्यासाठी काय करावं लागेल ते मी सांगणार आहे या पेजवर. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यास केलाय, नाही केलाय, आता करणार आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल पण मी बोलणार आहे बरं का लक्षात घ्या. पहिली गोष्ट, अभ्यास करायची तयारी असेल, तर रिझल्ट लागणारच मी सांगतो. मी एका YouTube चॅनलवर बघितलं आणि ते सर काय म्हणत होते माहिती का? ॲक्चुअली ते म्हणत होते, की शक्यच नाही. शक्यच नाही चांगला रिझल्ट लागणं ह्या 45 दिवसात. त्या सरांचं म्हणणं होतं, की जे टॉपर आहेत त्यांचाच रिझल्ट लागणार, बाकीच्यांचा रिझल्ट लागणं अवघड आहे. मी त्यांचा आदर ठेवून एक वाक्य बोलणार आहे. कोणतं? की जे अभ्यास करणार आहेत ना, त्यांचा रिझल्ट लागणार आहे भावनो. सिरियसली लागणार आहे. का? मी जीव तोडून अभ्यास केल्यावर रिझल्ट लागणारच. हां, मान्य आहे एम-सी-क्यूची प्रॅक्टिस नसेल, काही नसेल म्हणूया आपण. पण जर केलं आहे त्या रिझल्टमध्ये तर इम्प्रूव्हमेंट होईल ना. म्हणजे मला काय म्हणायचंय, फक्त टॉपरचाच रिझल्ट लागणार आहे. असं काय आहे का? बिलकुल नाही. तुम्ही सध्या या स्टेजला आहे. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, निदान या स्टेजपर्यंत तरी पोहोचाल ना. मग रिझल्टसाठी पहिली गोष्ट हवी आहे कन्सिस्टन्सी. ओके. सातत्य हवंय, सातत्य. 1-2 दिवस अभ्यास केला, पुन्हा बंद सगळं. असं व्हायला नकोय लक्षात घ्या. डेली तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. सातत्य हवंय. पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, की आपल्या ॲपवर डेली तुम्हाला टेस्ट दिल्या जाणार आहेत. रोज म्हणजे आज पण दुपारी 4 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंतच टेस्ट ओपन मी ठेवणार आहे. मुलांचं काय असतंय, "सर ठेवा की टेस्ट ओपन. आज नाही झाला, उद्या देतो." तर उद्या परत दुसरी टेस्ट आहे तुझ्यासाठी. हां. मग टाईम लिमिट सुरुवातीला लावलं जाणार आहे. नेक्स्ट वीकमध्ये मागच्या सगळ्या टेस्ट मी ओपन करेन. पण एका आठवड्यासाठी नाही, 12च्या आत तुम्हाला टेस्ट द्यावे लागतील आणि टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. आजचं जे शेड्यूल आहे ना, त्यात सुद्धा 2 टेस्ट आहेत, हे लक्षात घ्या. बरं, रिझल्टसाठी टेस्ट दिल्याशिवाय उपयोग नाहीये आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं फुल लेंथ टेस्टची गरज आहे. त्या टेस्टचं तुम्ही एनालिसिस करणं गरजेचं आहे. जे प्रश्न चुकले ते पण परत सोडवणं गरजेचं आहे. मग अशा रीतीनं मला हवे आहेत रोजचे 12 तास. बरं हे 12 तास तुम्ही फक्त आपल्या क्रॅश कोर्सचेच व्हिडिओ बघणार आहे का? बिलकुल नाहीये. माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे समजा तुम्ही एखाद्या ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा जॉइन असाल, तर तिथं पण घेतलं जाणारच आहे ना. तिथं पण 1-2 टॉपिक होतील. मग उरलेल्या वेळात तुम्ही आपल्या कोर्समधले पण व्हिडिओज बघून ते फॉलो करू शकताय बरं का बाळांनो. मेन पॉइंट काय मला सांगायचा आहे बघा, की रिझल्ट लागू शकतोय. हां, मी तुम्हाला सांगतो, पण तुमचा अभ्यास एकदमच झिरो असेल ना, तर तुमच्या मनात एक प्रश्न असतो, हां, सर बेसिक पासून शिकवणार का? मला अनुभव आहे YouTuberचा. जे लेक्चर्स मला खूप आवडतं ना, अरे मी खूप छान घेतलंय त्याच्यात. तेव्हा मुलांचे पण रिप्लाय येतात, की "सर हे थोडंसं फास्ट झालंय. सर यात तुम्ही बेसिकच घेतलं नाही. मग हे सर कसं आहे तुम्ही एकदमच हे कसं सांगितलं? हे घ्यायला पाहिजे होतं." नाही. मी सगळा अनुभव घेतला. मी माझ्या लेक्चर्समध्ये पण खूप चेंजेस केलेले आहेत. मला कळालंय तुम्हाला काय हवं आहे ते लक्षात घ्या. आता मी एक पॉइंट शिकवतोच तुम्हाला. ओके. आणि त्यात अजून एका प्रश्नाचं उत्तर देतोय तुम्हाला. तो प्रश्न आहे पी-वाय-क्यू. ओके. त्या सरांचं म्हणणं होतं इथे सरांबद्दल बोलायलाच नको बरं का. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं म्हणूया आपण, की पी-वाय-क्यूज येतच नाहीत. रिपीट होत नाहीत. पी-वाय-क्यू ही कन्सेप्ट चुकीची आहेत. ओके. मग काही लोकांना असं वाटतं, की हे क्रॅश कोर्स वाले जे आहेत ना, हे फक्त पी-वाय-क्यूज घेतात. ओके. बेसिक घेत नाहीत. माझा एक प्रश्न आहे, शिकवल्याशिवाय पी-वाय-क्यू कसं घेणार आहे कोणी पण? त्यामुळं मी काय म्हणतोय, माझी इच्छा आहे, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवरती यावा. हां, क्रॅश कोर्स खरोखर चांगले आहेत. माझ्या एकट्याच्याबद्दल बोलत नाही. मी जेव्हा ग्रामीण भागात जातो ना, मी सगळ्या चॅनलची माहिती तिथल्या मुलांना देतो, की हे पण चॅनल छान आहे, हे छान आहे, यांना फॉलो करा, यांना फॉलो करा. फ्रीमध्ये YouTubeवर अवेलेबल आहेत आणि क्रॅश कोर्सची फी आम्ही किती घेतोय हे आम्हाला माहिती आहे. आता ठीक आहे, ऑफलाईनच्या लोकांना थोडासा राग येणार आहे या गोष्टींबद्दल.
बरेच जण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, की हे चुकीचं आहे क्रॅश कोर्सेस वगैरे म्हणून, पण नाही. 2 मिनिटं मी तुमचा वेळ घेतो आणि मला तुम्ही सांगायचं आहे आयडियल गॅस इक्वेशन. आता हे जर येत नसेल, तर मात्र थोडा प्रॉब्लेम आहे. पण मला माहिती आहे 4-5% मुलं असतील ज्यांना नाही येणार. बाकी सगळ्यांना येणार आहे, की पी-व्ही इक्वॉल्स टू एन-आर-टी. पी-व्ही इक्वॉल्स टू एन-आर-टी. कळालं तुम्हाला? हे बेसिकच आहे लक्षात घ्या. पण ह्याच्या अगोदरचं बेसिक आम्ही घेतलंय स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. मग बॉयल्स लॉ घेतलाय, चार्ल्स लॉ घेतलाय. त्याचा वापर करून आयडियल गॅस इक्वेशन तयार केलंय. बरं आता सगळ्यात महत्वाचं. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये नंबर ऑफ मोल कन्सेप्ट आम्ही घेतले. त्यात फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवोगॅड्रोज नंबर. नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवोगॅड्रोज नंबर. आणि मग मी इथं लिहितो, की पी-व्ही इक्वॉल्स टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. गॅस कॉन्स्टंटला अवोगॅड्रोस नंबरनं डिव्हाईड केलं की बोल्ट्झमन कॉन्स्टंट येतोय. आलं का? N इंटू केबी इंटू टी. मग मला सांगा मी काय केलं रे? मी R ला Na नं डिव्हाईड केलं मला बोल्ट्झमन कॉन्स्टंट मिळाला. R ला Na नं डिव्हाईड केलं मला काय मिळाला? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. मग चला मला R ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा? R ची व्हॅल्यू मिळाली मला Na इंटू केबी. R ची व्हॅल्यू काय मिळाली मला? Na इंटू केबी. ओके. हे मोलार मास आहे बरं का. कॅपिटल एम म्हणजे कोण आहे सांगा? मोलार मास. मी तुम्हाला सांगतो मोलार मास काढण्यासाठी एका मॉलिक्यूलचं जे मास आहे, स्मॉल एम, एका मॉलिक्यूलचं जे मास आहे, त्याला मी अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करणार. चला ते बॉक्समध्ये बघा कोण आहे? आर ची व्हॅल्यू. कोण आहे? Na इंटू केबी. केबी म्हणजे कोण? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. एम म्हणजे कोण आहे इथं? मोलार मास. एका मॉलिक्यूलच्या मासला अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा. ओके, ठीक आहे. चला परत मला सांगा पी-व्ही इक्वल्स टू एन-आर-टी ना? एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ना? त्याचा अजून एक फॉर्म्युला आहे गिव्हन मास अपॉन मोलार मास आणि आर-टी. चला मी आता असं करतो, की पी-एम अपॉन आर-टी लिहितो. इक्वल टू काय लिहू सांगा मला? इक्वल टू काय लिहू? बघा हे पी-एम अपॉन आर-टी लिहिल्यानंतर मी लिहिणार आहे डेन्सिटी. ओके, काय लिहिणार मी? डेन्सिटी. हा काय प्रकार आहे सांगतो. डेन्सिटीचा काय फॉर्म्युला? मास अपॉन व्हॉल्यूम. आहे की हे मासच आहे गिव्हन मास. हे व्हॉल्यूमच आहे. मी हे एम वरती घेतलंय. आर-टी हे व्ही परत खाली घेणार ना. मग मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच कोण? डेन्सिटी हे लक्षात घ्या. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे कोण आहे? डेन्सिटी. शांतपणे लक्षात घ्या. ओके. बरं आता ऐका. मग मी काय करतोय बघा, की एम इंटू Na कळालं तुम्हाला ह्या एमची व्हॅल्यू पुट केली. आर ची व्हॅल्यू कोण आहे सांगा? Na इंटू केबी. टी हे इथं लिहितो. मग मला डेन्सिटीचा फॉर्म्युला मिळाला पीएम अपॉन केटी. पीएम अपॉन केटी बघा ना, Na ला Na कॅन्सल. मग पीएम अपॉन केटी. मी फक्त केटी लिहिलंय, पण केबी हा सिम्बॉल आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंटला. आता स्कोर बुस्टर ओपन करायचा. 21, 22, 23, 24 चे पी-वाय-क्यू नाही करायचे. आम्ही आता काय केलं, इथं काय केलंय माहितीये का? आपल्या क्रॅश कोर्समध्ये 2002 पासूनचे पी-वाय-क्यूज घेतले सगळे. मग आता रिस्क नाहीये कुठली लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला सांगू का? हा प्रश्न 6 ते 7 वेळा रिपीट झालेला आहे. स्कोर बुस्टरमध्ये ओपन करून बघा. मग आता मी तुम्हाला सांगतो, मी बाजूला सरकतो. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण हे परत-परत लिहा ना. किती सिंपल फॉर्म्युल्यानुसार तयार केलंय की नाही मी. पण इथं मी शिकवलंय पीएम अपॉन केटी. पण एक्झाममध्ये तो एकच क्वेश्चन नाही येणार आहे. असं प्रत्येक टॉपिकमध्ये एवढे फॉर्म्युले डिराईव्ह होणार आहेत. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे 7 फॉर्म्युले आहेत. आम्ही घेतलंय ते व्यवस्थित. डिटेल लेक्चर्स आहेत. त्याचबरोबर रोज कन्सेप्ट वाईज लेक्चर्स मिळतायत. रोज टेस्ट होतायत. एक शिस्त लागणार आहे, मग रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे कन्सिस्टन्सी बरोबर एक शिस्त हवी आहे. रोज तेवढा वेळ काढावा लागणार आहे. अभ्यास करावा लागेल. मग आता सगळं बेसिक पासूनच शिकवलंय, पण ती माझी मानसिकता हवी आहे. मला ते शिकायचंय. हां, हे आहे ना, ओके, हे कळालं मला. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का ह्याच्यामध्ये? सगळ्यात इम्पोर्टंट फॉर्म्युले वगैरे सगळे इतके आहेत ना फिजिक्समध्ये. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का रे? हा डेन्सिटीचा फॉर्म्युला किती वेळा आलाय? आता तुम्हाला ना कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तयार करून दाखवतो. बघा प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल. बोर्डच्या एक्झाममध्ये 2 वेळा 4-4 मार्काला आलंय, पण 2025 च्या पेपरमध्ये आलंच नाही. त्याचा फॉर्म्युला हा होता खरं व्ही बार स्क्वेअर. मग बघा नीट मी काय करतोय 1/3 डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम व्ही बारचा स्क्वेअर. चला हे 3 पी व्ही इकडं करा. इकडं एम व्ही बार स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय.
इकडे 2 न डिव्हाईड करा, इकडे पण 2 न डिव्हाईड करा. इथं काय हाल्फ एम-व्ही स्क्वेअर कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिकचा फॉर्म्युला मिळाला का? मग कायनेटिकचा फॉर्म्युला आहे 3/2 पी-व्ही. आता कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 3/2 पी. ओके. तर जो मी क्वेशन सांगतोय तो 3 ते 4 वेळा रिपीट झालेला क्वेशन आहे. प्रेशर इज गिव्हन बाय विचारलंय आणि करेक्ट आन्सर आहे 2/3 इंटू कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. अरे काय केलं? प्रेशर विचारलंय ना, हे 2 वर जाऊ दे, 3 खाली होऊ दे. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. मग आता रिझल्टसाठी तुम्हाला करावी लागेल प्रचंड प्रॅक्टिस. व्हिडिओ लेक्चर एकदाच बघून होणार नाही. मग आता काही लोकांचं म्हणणं असेल, मुलं हे करणारच नाहीयेत, रिझल्ट लागणारच नाहीये. कशाला तुम्ही क्रॅश कोर्स घेताय? ओके, काय करायचंच नसेल तर नका घेऊ क्रॅश कोर्स. क्रॅश कोर्स कधी घ्या माहितीये का? तुमच्यात असेल जिद्द, हां, सरांनी एवढे फॉर्म्युले दिलेत ना, मी लिहून काढतो, मी रिवाईज करतो. काही वाया जाणार नाहीये लक्षात घ्या. इंजिनिअरिंगला तुम्हाला नक्कीच यातल्या बऱ्याच गोष्टींचा फायदा होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, डिफरन्शियल इक्वेशन एक अख्खं लेक्चर आहे आपल्या क्रॅश कोर्समध्ये वर्ड प्रॉब्लेमचं. एक अख्खं लेक्चर आहे होमोजिनियस इक्वेशनचं, लिनियर होमोजिनियस इक्वेशनचं म्हणूया आपण, लिनियर इक्वेशनचं, इंटिग्रेटिंग फॅक्टरचं. एक्स्ट्राऑर्डिनरी लेक्चर्स आहेत लक्षात घ्या. माझी इच्छा आहे, की जो खचलाय मुलगा, जो माघारी पडतोय असं वाटतंय, पण त्याला करायचंय त्याच्यासाठी मी आहे लक्षात घ्या. समजून घ्या, समजून घ्या. मी सांगतो मी गेलोय 11वी-12वीला त्या त्रासातून. नाही समजत. खूप फास्ट लेव्हलनं शिकवतात. डोक्यावरून जातंय टॉपर्सना पण. मी 95-96% ची मुलं तणावात बघितलेत. पण ती मुलं रिझल्ट लावून दाखवतायत. ओके. हां, त्यांनी थोडाफार अभ्यास केलाय. जे-ई-साठी प्रिपरेशन केलंय. त्यांना तर आपला क्रॅश कोर्स एकदम भारी ठरतोय बरं का. म्हणजे तुम्हाला हा पॉइंट क्लिअर झाला. ओके. तुम्ही डेमो लेक्चर्स बघू शकता लक्षात घ्या. आणि माझी इच्छाच काय माहितीये का, की माझी इच्छा आहे, की ह्या 1-2 दिवसात ट्रिगो 2, ट्रिग्नोमेट्री 2 जो 11चा टॉपिक आहे ना, तो मी तुमच्याकडून करून घेणार आहे. करून घेणार आहे हे लक्षात घ्या. ओके. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं आजचं शेड्यूल. किती वेळ घालवला तुमचा मी 12 मिनिटं लागली मला. काही हरकत नाही. मेन होतं आजचं शेड्यूल. आज 23 तारखेला तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन वन शॉट लेक्चर आहे. ते कंप्लीट करायचंय. ओके. ते झाल्यानंतर डी सॉल्व्ह करायचे आहे आणि दुपारी 4 नंतर त्याच्यावरची तुम्हाला मिळणार आहे टेस्ट. रेडॉक्सच का? ते झाल्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री छान जमणार आहे. तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरची गरज लागणारच आहे थोडीफार इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. ओके. बरं आजचं लेक्चर कुठलं असणार आहे तुम्हाला? ओके. ऑलरेडी अजून एक सेपरेटली जे आज नवीन अपलोड केलंय नवीन फोल्डरमध्ये चेक करा. ते आहे मास ऑफ मेटल डिपॉझिटेड. मग अगोदरच्या वन शॉट लेक्चरमध्ये नाही घेतलं का? घेतले की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे 2 डिटेल लेक्चर्स आहेत त्यात घेतलेत. पण इथं केवळ हीच कन्सेप्ट घेतल्यामुळे या टाइपचे झाडून सगळे प्रॉब्लेम घेतलेत न्यूमेरिकल्स. मग आता वेगळं काय येणार आहे? काही येऊ शकत नाही लक्षात घ्या. ओके, बरं आलं तर कन्सेप्ट वाईज सगळं झालंय. मग येऊ दे कुठला पण प्रश्न. नाही आलं तर चालतंय पी-वाय-क्यू. पण ह्या कन्सेप्ट वरचा प्रश्न जमणार ना. मग तसं आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची ही कन्सेप्ट घेतली. त्याच्यानंतर सांगतो सॉलिड स्टेटमध्ये कोण आहे? डेन्सिटीचे प्रॉब्लेम्स आहेत. कोलार्स लॉ आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. तुम्हाला सांगतो अजून कोण इम्पोर्टंट आहे रे? पी-एच-पी-ओ-ची गणिते इम्पोर्टंट आहेत. अजून कोण आहे? सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. हे सगळं टॉप सेपरेट असे व्हिडिओ मिळणार आहेत तुम्हाला लक्षात घ्या. फक्त फोल्डरमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. शोधा. तुम्हाला ते एक नवीन असताना थोडासा गोंधळ होईल थोडासा. पण हो, एवढे व्हिडिओ बघायला म्हणल्यावर लागणार की डाटा. ओके. मग हे काही जणांसाठी ड्रॉबॅक ठरेल बरं का लक्षात घ्या. एवढा डाटा लागतोय, खूप डाटा लागतोय. सगळ्या ॲप्लिकेशनला डाटा लागतो. कुणाचंही घ्या लक्षात घ्या. ओके. मग आता मला जेवढं सांगायचं होतं तेवढं झालं. क्रॅश कोर्स तुमच्याकडून होणार आहे मला माहिती आहे. करून घ्यायचंय, हार मानायची नाहीये लक्षात घ्या. मग सही आता डिटेल सांगत नाही. तुम्ही ऑलरेडी 10,000 लोकांनी ॲप्लिकेशन डाउनलोड केलंय मला माहिती आहे. ह्या गेल्या 8-10 दिवसात म्हणूया आपण. मग त्या ॲपवर जावा, डेमो लेक्चर्स बघा. पालकांना अभ्यास करून दाखवा. तुम्ही अभ्यास करताय हे बघून तुम्हाला ते कोर्ससाठी पैसे प्रोव्हाईड करतात. भले तुम्ही अगोदर कितीही कोर्सेस घेतले असले तरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे जे कोर्स घेतले त्यात निम्म्यापेक्षा जास्त वेळेस मी पालकांशीच बोललोय. बऱ्याच पालकांनी फोनवर बोलून आभार पण मानलेत. मी प्रत्येकाला बोललोय, की माझं कामच आहे आणि तुम्हाला मी सांगू का? आपले लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत. लाईव्ह लेक्चर नाहीयेत आणि सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट राहिली, की ज्यांनी ऑलरेडी कोर्स घेतलाय त्यांना हा कोर्स आता लॉन्च केला तो घ्यायची काही गरज नाहीये. त्यांना पण आम्ही तो कंटेंट प्रोव्हाईड करतोय. ओके. आलं ध्यानात तुमच्या? मग आता करताय अभ्यासाला सुरुवात?
फॉलो करायचं आहे हे सगळं. टेस्ट देणारच आहे आपण रेडॉक्सवरती आणि ह्याच्यावरती पण एक टेस्ट तयार करतो मी एवढ्याच कन्सेप्टवर हुडकून. पण आता होणार आहे काय? तेच प्रॉब्लेम तुम्हाला मिळणार आहेत परत. ओके ना. पटापट 15 मिनिटात टेस्ट तयार होईल लक्ष म्हणजे टेस्ट तुमची देऊन होईल म्हणूया आपण. मग ही पण एक टेस्ट देतो मी. मी ह्यातले 10 ते 15 प्रश्न दिलेत. ते सोडून म्हणजे आता सांगतो. ऑब्व्हियसली हे घेत असताना मी लेटेस्ट पी-वाय-क्यूज घेण्याचा प्रयत्न केलाय. मग त्याच्या अगोदर पण म्हणजे वेगवेगळ्या एक्झाममध्ये कर्नाटक सी असेल, काय असेल हुडकून देतो ना मी प्रश्न. थोडेसे वेगळे. बघूया ना आपण. मग आज 2 टेस्ट आहेत. जबरदस्त सुरुवात होणार आहे आणि मला माहिती आहे सुरुवातीला फोन कॉल रिसीव्ह करायला जमतच नाहीये. पण तुम्हाला डेडिकेटेड दुसरे फोन नंबर दिले जाणार आहेत एक 4 दिवसात म्हणूया आपण. मग त्याच्यावर तुम्ही तुमचे डाउट मला WhatsAppला पाठवू शकता. WhatsAppला कुठलाही ग्रुप आम्ही केलेला नाहीये लक्षात घ्या. अगोदर आम्ही सुरुवातीला WhatsApp ग्रुप तयार करायचो. पण आता काही गरज नाही वाटत. तुमचे इंडिव्हिज्युअली डाउट्स येतात. डाउट सेशन हे संध्याकाळी राहील. त्यात मी असेन, माझा मुलगा असेल आणि मनीष सर असतील. त्याच्यानंतर आणखीन 1-2 शिक्षक आमचे स्टाफ असतील. संध्याकाळी 5-6 नंतर तो डाउट सॉल्व्हिंग सेशन राहील. ओके. अगदी रात्री 10-11 पर्यंत जसे आम्हाला वेळ मिळाला की आम्ही तुमचे डाउट्स क्लिअर करतोय. ओके. थोडा डाउट अपलोड केला की लगेच मिळेल असं नाही. थोडाफार उशीर होतोय आमच्याकडून लक्षात घ्या. पण तुम्हाला उत्तर मिळेल. ओके मग? मग आता विचार कसा करताय? विचार कसला करताय? अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.